मोदी सरकारमध्ये मंत्री असतानाही त्यांनी शरद पवार यांचे गोडवे गायले, हेही नसे थोडके। मित्रहो नमस्कार। शरद पवार हे राजकारणातील जुने आणि मुरलेले खेळाडू आहेत, नाही का? त्यांना तेल लावलेलं पहिलवान वगैरे म्हटलं जातच ना। शरद पवारांचे राजकीय डाव भल्या भल्याला कळले नाहीत, कळत नाहीत आणि कळूही दिले जात नाहीत। पण बघा, हे जरी एका बाजूला असलं ना, तरी आपल्यासोबत असलेल्या नेत्यांच्यासाठी सगळं काही करायला, सगळं काही त्यांना द्यायला त्यांनी कधीच हात आकडता घेतला नाही। अजित पवार यांच्या पक्षात गेलेल्या छगन भुजबळ यांनी सुद्धा अगदी काल मंत्रिपद मिळाल्यानंतर सुद्धा याचीच कबुली दिली आहे। अशातच मोदी सरकारमध्ये केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री असलेले रामदास आठवले यांनी सुद्धा शरद पवार यांची महती कबूल केली। रामदास आठवले हे कधी काळी शरद पवार यांच्या जवळ होते, अलीकडे ते भाजपाच्या सोबत आहेत। जिकडं सत्ता तिकडं आठवले, हे तर अगदी समीकरणच झालं आहे। मला हवेची दिशा कळते आणि त्याप्रमाणे मी जात असतो, म्हणून मी कायम सत्तेत असतो, असं स्वतः रामदास आठवले यांनीच अनेकदा सांगितलं आहे ना। आता मात्र त्यांनी महायुतीच्या धोरणावर अत्यंत स्पष्ट शब्दामध्ये आपली नाराजी व्यक्त केली आणि याच वेळी त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या काळातील अनुभवाची आठवण देखील करून दिली। महायुतीच्या काळात आमच्या पक्षाला सत्ता मिळत नाही, मात्र शरद पवारांच्या काळात काँग्रेसच्या आघाडीबरोबर असताना आमच्या पक्षाला सत्ता मिळायची। आता महायुतीमध्ये आम्ही असून सुद्धा आमच्यावर अन्याय होतोय, असं रामदास आठवले यांनी म्हटलं। खरं तर कौतुक आहे, विशेष आहे, केंद्रातल्या मंत्रिपदावर असून सुद्धा रामदास आठवले हे बोलतात, ग्रेटच म्हणावं लागेल। रामदास आठवले यांनी या आधी सुद्धा बघा महायुतीकडून होणाऱ्या वागणुकीबाबत नाराजी व्यक्त केलेली होती। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरपीआयनं 2 जागाची मागणी केली होती, मात्र त्यांना एकही जागा दिली नाही किंवा मिळाली नाही म्हणा। त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आणि विधान परिषदेत देखील आरपीआयला एक सुद्धा जागा दिली गेली नाही। तेव्हा देखील आठवले यांनी आपली नाराजी बोलून दाखवली होती। मला मंत्रिपद मिळालं हो, पण पक्षातील इतरांना काहीही मिळालेलं नाही। माझ्या पक्षाचा एकही आमदार खासदार नाही, पण आमची जी काही छोटी मोठी ताकद आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहीत आहे, त्यामुळं त्यांनी 3 वेळा मला मंत्री केलं। पण पक्षातील इतरांना दिल्लीतही काही मिळालं नाही आणि महाराष्ट्रातही काही मिळालं नाही। हे सांगताना त्यांनी शरद पवार यांनी काय काय दिलं होतं याची अगदी यादीच वाचली। शरद पवारांच्या काळामध्ये काँग्रेसच्या आघाडीबरोबर असताना आमचे 6 ते 7 जण विधान परिषदेवर होते, 3 ते 4 मंत्री देखील झाले होते। त्यामध्ये मी एक मंत्री झालो, शेगावकर मंत्री झाले, दयानंद मस्के मंत्री झाले होते। मुंबईत आमचा महापौर झाला होता, पुण्यात देखील आमचा उपमहापौर झालेला होता। त्या काळात आम्ही अनेक ठिकाणी सत्ता उपभोगली, आम्हाला सत्ता मिळाली। मात्र आता महायुतीच्या काळात आरपीआयला सत्ता मिळत नाही, अशी परिस्थिती असल्याचं रामदास आठवले म्हणतात। भाजपसोबत असताना आम्हाला एखादं महामंडळ किंवा एखादं मंत्रिपद तरी मिळायला होतं कमी कमी। देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर अनेक वेळा चर्चाच झाली, मात्र देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पक्षासाठी अनेकदा विधान परिषदेसाठी नाव जाहीर केली, पण आमच्या पक्षाला विधानसभेत एक सुद्धा जागा दिली नाही। किमान विधान परिषदेची एक तरी जागा द्यायला हवी होती, त्याचबरोबर आमच्या पक्षाचा एक मंत्री तरी करायला हवा होता, अशी खदखद रामदास आठवले यांनी स्पष्टपणे व्यक्त केली। आणि याच वेळी बघा, त्यांनी शरद पवार काँग्रेस आघाडी यांचं मात्र मन मोकळं खुलेपणानं गुणगान सुद्धा गायलं। म्हणजे शरद पवार यांनी एवढं सगळं देऊनही ते म्हणजे रामदास आठवले भाजपसोबत गेले, हे तर त्यांनी मान्यच केलं। पण काहीही असलं तरी मोदी सरकारमध्ये मंत्री असतानाही त्यांनी शरद पवार यांचे गोडवे गायले, हेही नसे थोडके। विरोधात असूनही शरद पवार यांची महती रामदास आठवले यांनी सांगितली। मंत्रिपदाच्या खुर्चीवर बसून, मोदी सरकारच्या, मोदी मंत्रिमंडळाच्या मंत्रिपदावर असून महायुतीत सध्या बघा तसे अनेक नेते नाराज आहेत। कुणी बोलतं, कुणी बोलत नाही, पण कुणी
कितीही नाराजी व्यक्त केली किंवा कुणी कितीही मनातनं नाराज असलं तरी सध्या ते कुणीही महायुती मात्र अजिबात सोडणार नाहीत। अहो सत्ता सोडावी असं कोणालाही वाटत नसतं, पण शरद पवार यांचं राजकारण कसं असतं हेच पुन्हा एकदा अधोरेखित झालं ना हो। ज्याला बसायला हवी त्याला सणसणीत चपराक बसलेलीच आहे। तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा। आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।